विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने मोर्चे बांधणीला सुरुवात केली। फडणवीसांच्या उपस्थितीमध्ये भाजपकडून विभागावर बैठका घेतल्या जातात। काल सागर निवासस्थानी मराठवाड्यातल्या आमदारांची बैठक झाली। महायुती म्हणून निवडणुकीला सामोरं जाण्याचे आदेश फडणवीसांनी या बैठकीत दिले। लोकसभेची युती ही नरेंद्र मोदींना पाठिंबा देण्यासाठी होती, त्यामुळे विधानसभेला महायुतीसोबत जाण्याचा काही प्रश्न नसल्याचं म्हणत राज ठाकरेंनी विधानसभेसाठी एकला चलोरीची हाक दिली। मनसेची विधानसभा निवडणुकीमध्ये स्वबळाचा नाराही दिलाय। त्यातच सोलापूर दौऱ्यात असताना राज ठाकरे यांनी विधानसभेसाठी 2 उमेदवारांची घोषणा केली। शिवडीमधून बाळा नांदगावकर आणि पंढरपूर विधानसभा मतदारसंघातून दिलीप धोत्रे यांना उमेदवारी घोषित करण्यात आली। आगामी विधानसभा निवडणूक लढण्याच्या मनसेच्या निर्णयावर शिवसेना ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरेंनी जोरदार हल्लाबोल केला। मनसे सुपारी पक्ष आहे, 5 वर्षांनी झोपेतून उठलेत, मात्र कोरोना काळात आणि मुंबई अडचणीत असताना मनसे पक्ष कुठे होता असा सवाल आदित्य ठाकरेंनी विचारला। आदित्य ठाकरेंनी महापालिका आयुक्त भूषण गगराणींची महानगरपालिकेमध्ये भेट घेतली। या भेटीमध्ये वरळी मतदारसंघातली विविध कामं आणि कोस्टल रोडच्या होर्डिंग संदर्भात चर्चा करण्यात आली। आता कॉन्ट्रॅक्टर माझा लाडका हा प्रस्ताव घेऊ नये असा टोला आदित्य ठाकरेंनी लगावला। बारामती लोकसभा निवडणुकीमध्ये सुनेत्रा पवारांचा पराभव झाल्यानं उपमुख्यमंत्री अजित पवार ॲक्शन मोडवर आलेत। पदाधिकाऱ्यांनी येत्या 8 दिवसात राजीनामे द्यावेत असे आदेशच त्यांनी दिलेत। 15 ऑगस्टपूर्वी नव्या पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करून निष्ठावंतांना संधी दिली जाणार असल्याचं पवार म्हणाले। दिल्लीमध्ये जाताना धडधाकटपणे अजित पवार नाव घेऊनच जाणार अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिली। देशांतराच्या मुद्द्यावरून विरोधकांनी अजित पवारांवर जोरदार टीका केली होती। त्या टीकेला उत्तर देत खोटे आरोप करणाऱ्यांनी आरोप सिद्ध करावेत। जर ते सिद्ध झाले तर मी राजकारण सोडेन असं अजितदादांनी म्हटलं। अजित पवार गटाकडून 8 ऑगस्टपासून राज्यभर जनसन्मान यात्रेला सुरुवात होणार आहे। अजित पवारांच्या नेतृत्वात नाशिकमधून या यात्रेला सुरुवात होणार आहे। नाशिक हे उत्तर महाराष्ट्रातलं प्रमुख शहर असल्यानं या यात्रेची सुरुवात करण्यात येणार असल्याची प्रतिक्रिया सुनील तटकरे आणि मंत्री छगन भुजबळ यांनी दिली। त्याच्यानंतर पश्चिम महाराष्ट्राची सुरुवात पुण्यात। चंद्रपूर जिल्ह्यामध्ये शिवसेना शिंदेगड 6 पैकी 3 विधानसभा जागांची मागणी करणार आहे। त्यामध्ये ब्रह्मपुरी आणि बरोरा यासह चंद्रपूरच्या जागेचा समावेश आहे। मुख्यमंत्र्यांनी पाठवलेल्या प्रभारी नेते आमदार कृपाल तुमारे आणि माजी आमदार मनीषा कायंदे यांनी पक्षाची आढावा बैठक घेतली। रामराजे नाईक निंबाळकर, तुम्ही जातीवंत राजे असाल तर मैदानात येऊन लढाई करा असं आव्हान आमदार जयकुमार गोरेंनी दिले। जयकुमार गोरेंना बदनाम करून हे लोक आमदार व्हायची स्वप्न बघतात। निंबाळकर एका पक्षात असताना दुसऱ्या पक्षाचं काम करतात, तसंच पक्षाकडून पैसे घेतल्याचा आरोप देखील गोरे यांनी केला। बुलढाण्याच्या सिंदखेड राजा आता काका विरुद्ध पुतणी असा सामना इथं रंगण्याची शक्यता आहे। राष्ट्रवादी अजित पवार गटाचे विद्यमान आमदार डॉक्टर राजेंद्र शिंगणे यांच्या विरोधात त्यांच्याच सख्या पुतणीनं दंड थोपटले। ऐन विधानसभेच्या तोंडावर आमदार राजेंद्र शिंगणे यांना पुतणी गायत्री शिंगणे आव्हान देण्याच्या तयारीत आहे। जालना विधानसभेची जागा भाजपला हवी असेल तर त्यांना शिवसेनेसाठी भोकरदन आणि बदनापूरची जागा सोडावी लागेल अशी मागणी शिवसेना उपनेते अर्जुन खोतकर यांनी केली। तर ही जागा भाजपला द्यायची की नाही याबाबत वरिष्ठ पातळीवर चर्चा होईल असंही त्यांनी बोलताना म्हटलं। महाविकास आघाडीच्या नेत्यांना देवेंद्र फडणवीसांच्या नावाची उचकी लागते असं वक्तव्य आमदार सदाभाऊ खोत यांनी केलं। फडणवीसांवर सुरू असलेल्या टीकेवरून आमदार सदाभाऊ खोतांनी विरोधकांवर निशाणा साधला। जर आपले 20 आमदार आले तर मुख्यमंत्र्यांच्या गणपती करून समुद्रात नेऊन टाकू असं सनसनाटी निर्माण करणारं विधान आमदार बच्चू कडू यांनी केलं। हिंगोलीच्या कळमनुरीमध्ये शेतकरी मेळावा आयोजित करण्यात आला होता, त्यावेळी ते बोलत होते। आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये आम आदमी पक्ष महाराष्ट्रात स्वबळावर लढण्याच्या तयारीत आहे। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आमच्या प्रवक्ता प्रीती मेनन यांनी पत्रकार परिषद घेत ही माहिती दिली। मुंबईतल्या 36 जागांवर उमेदवार रिंगणात उतरवण्याची तयारी असल्याचं त्यांनी म्हटलं। महाडचे आमदार भरत गोगावले यांनी रायगडावर जाऊन विधानसभा प्रचाराचा शुभारंभ केला। यावेळी त्यांनी रायगडावरच्या जगदीश्वर, शिरकाई देवी आणि शिवसमाधीचं पूजन केलं। तसंच राज्यात पुन्हा महायुतीचं सरकार यावं अशी प्रार्थना जगदीश्वराकडे केल्याची माहिती आमदार गोगावले यांनी दिली। पंढरपुरातल्या आमदार समाधान आवताडे यांनी प्रशासनासोबत बैठक घेतली। पूर परिस्थितीवर उपाययोजना करण्यासाठी ही बैठक घेण्यात आली। पाणी येण्याची शक्यता असलेल्या भागातल्या नागरिकांचं स्थलांतर करणं, स्थलांतरित नागरिकांना सुविधा देणं अशा सूचना बैठकीत आमदारांनी अधिकाऱ्यांना केल्या।
शिर्डीतल्या रुई गावामध्ये विविध विकास कामांचं उद्घाटन करण्यात आलं. महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांच्या हस्ते विविध विकास कामांचं उद्घाटन झालं. MIDCसाठी 500 एकर जागा मिळाल्यानं औद्योगिक विकासाला चालना मिळाली असून तरुणांसाठी रोजगार निर्मिती होते असं यावेळी विखे पाटलांनी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनी बाळासाहेब थोरातांना आव्हान केलं. तलाठी भरती प्रक्रियेमध्ये भ्रष्टाचार झाला असल्याचा आरोप बाळासाहेब थोरातांनी सिद्ध करून दाखवावा आणि जर नाही करू शकले तर थोरातांनी राजकारण सोडावं असं आव्हान पाटलांनी थोरातांना केलं. वैभववाडी बस स्थानकातल्या गैरसोयींबाबत आमदार नितेश राणे आक्रमक झाले. नितेश राणेंनी एसटी विभागीय अधिकारी अभिजित पाटील यांना स्थानकात बोलावून खडेबोल सुनावले. तुम्हाला जमत नसेल तर राजीनामा द्या, कशाला जिल्ह्याची वाट लावता अशा शब्दात त्यांनी अधिकाऱ्यांना झापले. दिव्यांगांच्या प्रमाणपत्रावर डल्ला मारणाऱ्यांचा कोथळा काढला पाहिजे असा इशारा आमदार बच्चू कडूंनी दिलाय. कारवाईसाठी सरकारला 22 ऑगस्टपर्यंतची वेळ दिली असंही कडू यांनी सांगितलं. धाराशिवमध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि मराठा आंदोलकांची रात्री बैठक झाली. महाराष्ट्रात आरक्षणाची गरज नाही या राजांच्या वक्तव्यावरून मराठा आंदोलक आक्रमक झाले होते. मात्र मनोज जरांगे यांना भेटून आपण आपली भूमिका स्पष्ट करणार असल्याचं राज ठाकरे यांनी मराठा आंदोलकांना सांगितलं. महाराष्ट्रात आरक्षणाची गरज नाही असं वक्तव्य करणाऱ्या राज ठाकरेंवर मनोज जरांगेंनी तिखट प्रतिक्रिया व्यक्त केली. कुणालाही किंमत देऊन जाब विचारू नका, त्यांच्या तोंडापुढे देखील उभे राहू नका असा सल्ला जरांगेंनी दिला. मराठा कुणबी काय लुटारू दरोडेखोर आहेत का असा सवाल प्रकाश आंबेडकरांनी केलेल्या वक्तव्यानंतर बच्चू कडूंनी विचारलं. मराठा कुणबींपासून सावध राहा असं वक्तव्य वंचितचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी केलं होतं. जेव्हा प्रकाश आंबेडकर असं मराठा कुणबीबद्दल बोलतात त्याचं खरं तर दुःख वाटत असल्याचं कडू तर हे त्यांनी पाहिलं, सांगितलं. महाराष्ट्रातल्या गरीब आणि उपेक्षितांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सामाजिक आरक्षण देण्यात आलंय. राज ठाकरेंच्या पक्षाची भूमिका वेगळी असू शकते, पण देशात जे आरक्षण आहे ते टिकलं पाहिजे अशी भाजपाची भूमिका असल्याची प्रतिक्रिया खासदार अशोक चव्हाण यांनी दिली. जे देशामध्ये आरक्षण आहे ते टिकलं. मनोज जरांगे पाटलांनी EWSची मागणी केली आणि ही मागणी योग्य आहे असा दावा भाजप नेते प्रसाद दाड यांनी केला. जरांगेंनी EWSची मागणी करून सरकारच्या कामाला शाबासकी दिली, त्यामुळे त्यांचे धन्यवाद मानतो अशा शब्दात लाड यांनी जरांगेंचं कौतुक केलं. बद्दल आणि SCEB बद्दलची मागणी आहे. राजीनामा दिल्यानंतर बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना भारतामध्ये दाखल झालेत. भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी शेख हसीना यांची भेट घेतली. दिल्लीतल्या हिंडन एअरबेसवर जाऊन डोवाल शेख हसीना यांना भेटले. भारतीय एअरफोर्स आणि इतर सुरक्षा यंत्रणा हसीना यांना सुरक्षा पुरवतात. पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानी महत्वाची बैठक पार पडली. त्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंग आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल बैठकीला उपस्थित होते. बांगलादेशमधल्या अस्थिर परिस्थितीवर बैठकीत चर्चा झाली. देवेंद्र फडणवीस आणि परमबीर सिंग यांच्यामध्ये डील झाली होती आणि त्यानुसारच परमबीर सिंग यांनी माझ्यावर आरोप लावले असा गंभीर आरोप माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केला. तर या संदर्भात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना विचारलं असता त्यांनी झूठ बोले कौवा काटे अशी प्रतिक्रिया दिली. परमबीर सिंग त्यांना सचिन वाझेंनी पुन्हा एकदा लेटर बॉम्ब टाकलाय. वाझेंनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांना लिहिलेलं पत्र व्हायरल झाले. या पत्रामध्ये त्यांनी अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले. तसंच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यावर देखील गंभीर आरोप केले. मुंबई महानगरपालिका क्षेत्रातल्या 11वीची पहिली विशेष प्रवेश यादी जाहीर झाली. यामध्ये 65,501 विद्यार्थ्यांना पहिल्या पसंतीचं महाविद्यालय देण्यात आलं, तर 10,000 विद्यार्थ्यांना दुसऱ्या पसंतीचं आणि 5,000 विद्यार्थ्यांना तिसऱ्या पसंतीचं महाविद्यालय देण्यात आलं. गणरायाचं सप्टेंबर महिन्यात आगमन होतंय. गणरायाच्या स्वागतासाठी मुंबई, ठाणे आणि पालघर विभागातून कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांनी एसटीला पसंती दिली. त्यामुळे एसटीची 1,301 बसेस गट आरक्षणासह 2,031 जादा बसेस आतापर्यंत फुल झाल्याची माहिती आहे. नवी मुंबई मनपाद्वारे पाणी गुणवत्ता चाचणी मोहिमेचं आयोजन करण्यात आले. नवी मुंबईतले रहिवासी, झोपडपट्टी विभाग, वाणिज्य विभागातल्या 1,000 ठिकाणाहून पाण्याचे नमुने घेऊन त्यांची चाचपणी केली जाते. नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्याच्या दृष्टीनं हा उपक्रम राबवला जातो. मावळमध्ये पावसाची तुफान बॅटिंग सुरू आहे. अशातच पवना धरणाच्या सांडव्यावरून पाण्याचा प्रवाह सुरू असताना काही पर्यटक पवना धरणाच्या नदीपात्रामध्ये हुल्लडबाजी करताना दिसतात. त्यामुळे काही दुर्दैवी घटना घडल्यावर याला जबाबदार कोण असा प्रश्न उपस्थित होतो.
मावळच्या तिकोडा गडावर पर्यटकांना बंदी घालण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वी गडावर भूस्खलन झालं होतं. या पार्श्वभूमीवर गडावरचं पर्यटन बंद केलं असून स्थानिकांनाही व्यवसाय करण्यास बंदी घालण्यात आली. जिल्ह्यामध्ये रेड अलर्ट असेपर्यंत पर्यटन बंद राहणार आहे. प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष आमदार बच्चू कडू यांनी हिंगोलीच्या कळमनुरीमध्ये कार्यकर्ता आणि शेतकरी मेळावा आयोजित केला होता. या मेळाव्याला बच्चू कडू यांनी बैलगाडीतून एंट्री केली. दरम्यान त्यांनी स्वतः बैलगाडीचं सारथ्य केलं. त्यांच्या अशा एंट्रीनं उपस्थित भारावून गेले. लातूर जिल्ह्यातल्या मुगाव या गावातल्या एका तरुण शेतकऱ्यानं ड्रॅगन फ्रूटची शेती केली. अतुल धुमाळ या तरुणानं आपलं उच्च शिक्षण पूर्ण झाल्यानंतर ड्रॅगन फ्रूटची शेती केली. गेल्या 3 वर्षांपासून तोही शेती करतो. साताऱ्यातल्या तडवळे गावातल्या शेतकऱ्यानं गुलाबाची शेती केली. गेल्या 3 वर्षांपासून ते गुलाबाची शेती करतायत. शेतकऱ्यांना 30 गुंठे क्षेत्रातून महिन्याला 40,000चं उत्पन्न मिळते. कमी खर्चात आणि कमी वेळेत हे पीक येत असल्यानं शेतकऱ्यांना चांगला फायदा होतो. वाशिमच्या जिल्हा स्त्री रुग्णालयात महिलांसाठी तज्ज्ञ डॉक्टरांची अनेक पदं रिक्त आहेत. मात्र ही पदं रिक्त असल्यामुळे रुग्णांना आरोग्याच्या सुविधेपासून वंचित राहावं लागते. त्यामुळे ही रिक्त पदं भरण्याची मागणी नागरिकांनी केली. लातूरच्या रुग्णांना आपत्कालीन परिस्थितीमध्ये तात्काळ वैद्यकीय उपचार उपलब्ध करून देण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या 108 रुग्णवाहिकेमुळे एका 65 वर्षीय एसटी मधल्या प्रवाशाचा जीव वाचलाय. 108 या रुग्णवाहिकेला एसटीच्या चालकानं कॉल करून माहिती दिली. यावेळी तात्काळ रुग्णवाहिका एसटी जवळ दाखल झाली. माथेरानवरून बाईकवर मुंबईत येणाऱ्या तरुणीचा खड्ड्यांनी जीव घेतलाय. पळसपे जेएनपीटी मार्गावर पडलेल्या खड्ड्यांमुळे आदळून ही तरुणी बाईकवरून खाली पडली आणि ट्रेलरच्या चाकाखाली आल्यानं तिचा जागीच मृत्यू झाला. घटनेनंतर ट्रेलर चालकानं पलायन केलं. पनवेल शहर पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत. यवतमाळच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातल्या निवासी डॉक्टरांनी संप पुकारला. मार्ड संघटनेच्या नेतृत्वात पुकारलेल्या आंदोलनात रुग्णालयात सुरक्षा रक्षक वाढवण्याच्या मागणीसह डॉक्टरांना त्रास देणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. या आंदोलनाचा फटका रुग्णसेवेला बसतो. संभाजीनगरमधल्या हातनूर टोल नाक्यावर मनसेकडून आंदोलन करण्यात आलं. अवैधपणे सुरू असलेला टोल नाका बंद करण्याची मागणी यावेळी मनसेच्या कार्यकर्त्यांनी केली. तर या ठिकाणी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला. यवतमाळ शहरातल्या अनेक भागांमध्ये सांडपाणी साचल्यानं ठिकठिकाणी गटार तयार झालेत. त्याचं घाण पाणी थेट घरांमध्ये शिरत असल्यानं नागरिक हैराण झाले. याविरोधात ठाकरे गटानं नगर परिषद कार्यालयात गटाराचं पाणी फेकत आंदोलन केलं. यवतमाळच्या आर्णीमध्ये शिंदे गटाच्या वतीनं आंदोलन करत सरकारविरोधात हे आंदोलन करण्यात आलं. आर्णी तालुक्यातल्या अनेक भागात रस्त्यांची दयनीय अवस्था झाली. याकडे सरकारचं लक्ष वेधण्यासाठी शिंदे गटाकडून मोर्चा काढण्यात आला. या मोर्चामध्ये मोठ्या संख्येनं महिला आणि पुरुष सहभागी झाले होते. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये 27 गावांचा समावेश करण्यात आला. मात्र अद्याप या गावामध्ये काम करणाऱ्या ग्रामपंचायतीमधल्या सफाई कर्मचाऱ्यांना महापालिकेच्या सेवेत समाविष्ट केलेलं नाहीये. त्यामुळे या 27 गावातल्या सफाई कामगारांनी येत्या 9 ऑगस्टला काम बंद धरणं आंदोलन पुकारलं.